तर भो आयुष्यात जेवढं फिरायला भेटीन तेवढं फिरी घ्यायचं. म्हणूनच आम्ही आज गेलो होते फिरायला शेगाव. आणि शेगाव कशामुळे ओळखलं जातं? तर आपले श्री संत गजानन महाराज यांच्यामुळे. म्हणून आम्ही डायरेक्ट रिक्षा करी घेतली आणि गेले मंदिरात गजानन महाराजांचं दर्शन घ्यायसाठी. आणि हाडलोक तर पोची गेले. आणि पुढे या लोकांना आमना काही हतियार बंदूक गिंदूक आणले का नाही हे पाहायसाठी आमची बॅग चेक करी घेतली. आणि मधला परिसर काहीतरी असा होता भो. मग आम्ही गेले आमची चप्पल काढायला. मग आमच्याजवळ टाइम कमी होता म्हणून आमनं जे कमी टाइमात दर्शन होईल ते निवडलं. आणि भो हाडीनं फोटो व्हिडिओ काढायला मनाई होती म्हणून तुम्हाला बी दर्शन घेणं असेल तर तुम्हाला बी डायरेक्टच येणं पडेल. माझ्या व्हिडिओत काही दर्शन होणार नाहीये. हाडी पाहण्यासारख्या गैर गोष्टी होत्या. आणि हा बाहेरचा परिसर होता तर तुम्ही जर हाडी आले बी तर त्या पांढऱ्या रेषेच्या इकडेच ही सण तुम्हाला फोटो काढणे पडतील. तिकडे गेले ना ते काका शिट्टी वाजवताना म्हणता बाहेर निघा पोरीनं. मग हाडी आम्हाला म्हणजे थोडेसे फॉलोवर भेटी गेले. आणि मग थोडेसे पुढे गेले परत थोडेसे फॉलोवर भेटी गेले. आणि हे जे झाड आहे ना याचा काहीतरी इतिहास होता. मला काही माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करीसन सांगी द्या. मग परत थोडेसे फॉलोवर भेटी गेले आम्हाला. आणि अजून परत थोडेसे फॉलोवर भेटी गेले. मग काय करा तर शेगावची कचोरी बी फेमस होती. मग आम्ही गेले कचोरी खायला. आणि हाडली कचोरी बी मस्त होती पण खरी कोणती आहे तेच आम्हाला माहिती नव्हतं. चला मग चॅनल फॉलो करा. टाटा सी यू बाय बाय.